नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी तब्बल 15 प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या 15 प्रकारच्या योजना राबवत असताना सरकार या दिव्यांग बांधवांवरती उपकार करतंय का, अशा पद्धतीचे चित्र समोर येते. सरकार हे उपकार नाहीये, सरकारचं हे उपकार नाहीये, तर सरकारची ही जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे. अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून एक पत्रक जाहीर झालं. त्या पत्रकामध्ये 123 कोटी रुपये आम्ही दिव्यांगांच्या खात्यामध्ये टाकलं, अशा पद्धतीचं ते एक बॅनर पूर्णपणे सोशल मीडियावरती झळकत आहे सध्या. आणि 5,13,000 लाभार्थ्यांना आम्ही अनुदान दिलं, अशा पद्धतीची घोषणा किंवा एक पोस्टच्या द्वारे त्यांनी माहिती दिली. या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या मंत्री महोदयांना विनंती करतोय की खरंच हे 123 कोटी लाभार्थ्यांचे 123 कोटी दिव्यांग लाभार्थ्यांच्या अकाउंटला पडले का, याचा सानिशा करणं खूप गरजेचं आहे. राज्यातील 5,13,000 दिव्यांग बांधवांना मासिक अनुदान मिळतो का, याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आत्ता शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक पोस्ट जाहीर झाली आणि त्या पोस्टमध्ये महिलांना, लाडक्या बहिणींना 5,000 ई रिक्षा, गुलाबी ई रिक्षा देण्याचं त्यांनी आश्वासित केलं. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय की सरकारमधलीच एखादी मंत्री किंवा एखाद्या पक्षाचा मंत्री या पद्धतीची घोषणा करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची घोषणा करतोय. ह्या घोषणा करत असताना तुम्ही एकत्र येऊन निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. जर समजा तुम्ही लाडक्या बहिणींना ई रिक्षाचं वाटप करताय, त्या निर्णयाचं स्वागत आहे. पण माझ्या दिव्यांग बांधवांना 2-2, 3-3 वर्ष थांबावं लागलं या ई रिक्षासाठी. मी तर म्हणतोय दिव्यांग बांधवांना तुम्ही मासिक अनुदान देताय, ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांची सेवा कधी घडणार आहे, जेव्हा तुम्ही दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून द्याल, एखादा छोटा मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्ही मदत कराल. जर तुम्ही हे केलं तर खऱ्या अर्थाने दिव्यांगांची तुम्ही सेवा केली असं म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे, तुमच्या पोस्टमध्ये 123 कोटी आम्ही दिव्यांगांच्या सेवेसाठी अर्पित केले, वापर केले असं म्हणताय, पण खऱ्या अर्थाने दिव्यांगाला त्या मासिक पेन्शनच्या ऐवजी एक स्थिरता हवी आहे, कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन हवं आहे. यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलायला पाहिजे, अशा पद्धतीचं माझं मत आहे. मित्रांनो, ई रिक्षाच्या संदर्भात राज्य सरकारने जे काही निर्णय घेतलेत, जे काही स्थगिती आणलेत, ते साफ चुकीचे, लक्षात ठेवा. तुम्ही ते ई रिक्षाचं फॉर्म भरत असताना अनेक दिव्यांग बांधवांकडून 100-200 रुपयाचे पैसे घेतलेत त्या लोकांनी. मात्र त्यांना जेव्हा माझा दिव्यांग बांधव विचारतोय की बाबा माझा फॉर्म कधी अप्रूव्ह होणार, कधी येणार, तर ते डायरेक्ट सांगतात की सरकारने सध्या या योजनेसाठी स्थगिती आणली किंवा सध्या आम्ही काही सांगू शकत नाही. मग जर समजा दिव्यांगांसाठी घोषित केलेल्या ई रिक्षा त्यांचं वाटप करत नाहीत, मग तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पटकन असा निर्णय का घेताय? ठीक आहे, तुम्ही त्यांच्यासाठी करताय, चांगल्या गोष्टी आहेत. लाडक्या बहिणी सुद्धा आमच्याही बहिणी आहेत, काही अडचण नाहीये. पण माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असेल की तुम्ही एखाद्या योजनेची घोषणा करत असताना त्या योजनेच्या घोषणेच्या संदर्भात या अगोदर काही लाभार्थ्यांना किंवा बांधवांना सरकारने अशा पद्धतीचं काही आश्वासित केलंय का, याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही सरकार काम करत आहे, त्या सरकारला त्यांची नेहमी जाणीव करून द्यावी लागते की तुम्ही हे जे करताय ते योग्य आहे की अयोग्य आहे. आजचा व्हिडिओचा टॉपिक एवढाच आहे की जर सरकारमधील एक मंत्री जर या पद्धतीच्या घोषणा करतोय की बाबा आम्ही दिव्यांगांच्या सेवेसाठी एवढा निधी खर्च केला, आणि दुसरा मंत्री असं म्हणतोय की आम्ही ई रिक्षाचं वाटप करणार, मग माझ्या दिव्यांग बांधवांच्या ई रिक्षाचं काय करणार, हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दिव्यांग बांधवांना घोषित केलेल्या किंवा मंजूर केलेल्या ई रिक्षाचं वाटप त्यांना कधी करणार, हा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हालाही सरकारला विचारायचा आहे. जर विचारला नाही तर तुम्हाला या ई रिक्षा तशाच सोडून द्याव्या लागणार आहेत, ते स्वप्नच राहणार आहे. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतोय की आपल्याला मासिक पेन्शन जेवढी महत्त्वाची आहे, तेवढी तुम्हाला स्थिरता महत्त्वाची आहे. छोटा मोठा व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काहीतरी उपलब्धता झाली पाहिजे. माझा दिव्यांग बांधव 200 स्क्वेअर फूटसाठी अर्ज करतोय, त्याचं अप्रूव्हल होताना नाकी नव येत आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी झाल्या पाहिजे. नुसत्या 123 कोटी रुपये आम्ही दिव्यांगांच्या खात्यात वाटप केलाय, यापेक्षा किती योजना आम्ही किती लाभार्थ्यांना दिल्या, याचा आकडा जर समोर आला तर खऱ्या अर्थानं सरकारचं स्वागत असणार आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी दोन्ही मंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय, तुमचं कार्य चांगलं आहे, परंतु आमच्या अपेक्षा तुमच्याकडून अधिकच्या आहेत.
यासाठी एक विनंती असेल की दिव्यांग बांधवांच्या ई रिक्षाचं वाटप कधी करणार याविषयी लवकरच घोषणा करावी, अशा पद्धतीची मागणी करून या ठिकाणी थांबतोय. मित्रांनो, तुम्हाला शासनाच्या या निर्णयावर काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.